नमस्कार, आपण पाहत आहात वेगवान महाराष्ट्र. नाशिकच्या निफाडमधून ब्रेकिंग बातमी येत आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव येथे मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: फिर्यादी सीताबाई नवनाथ सानप राणा धारणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 17 ऑक्टोबर रोजी फिर्यादी व फिर्यादीचे पती दिवाळीचा किराणा सामान घेऊन धारणगाववरून घराकडे जात असताना संशयित कृष्णा गंभीरे याने मोटरसायकलला लात मारली असता फिर्यादी व पती दोघेही खाली पडले. तदनंतर संशयित तेथून पळून गेला. त्यानंतर फिर्यादीचे पती यांनी सदर हकीकत सरपंच, पोलीस पाटील व गावातील संशयित यांचे नातेवाईक यांना सांगितली व त्याला तुम्ही समज द्यावी असे सांगितले. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2025 रोजी संशयित कृष्णा हा फिर्यादी सानप यांच्या घरासमोरून जात असताना पाठीमागून त्याचा कामगार JCB मशीन घेऊन जात असताना फिर्यादीचे सासरे सुखदेव लक्ष्मण सानप यांनी कृष्णा यास आदल्या दिवशीच्या भांडणाचा जाब विचारला असता कृष्णा याने JCB मशीन थांबवून मशीनमध्ये ठेवलेल्या लोखंडी रॉडने सुखदेव सानप यांच्या डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण केली. सुखदेव हे खाली पडले व त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले असता फिर्यादीचे पती सोडवण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की केली व त्याने फिर्यादीच्या कुटुंबाला मारहाण करण्यासाठी साहेबराव चंदू गंभीरे, राजेंद्र चंदू गंभीरे, निलेश राजेंद्र गंभीरे, बाजीराव चंदू गंभीरे, काशीनाथ चंदू गंभीरे यांना घेऊन फिर्यादीच्या सासरे व पती यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी स्वतः भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली व तुम्ही आमच्या जर नादी लागले तर संपवून टाकू असा दम दिला व तेथून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी फोन करून त्यांचे दीर यांना फोन करून बोलावले व त्यांनी खाजगी वाहनाने नैता येथील प्राथमिक केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवले. सदर प्रकरणी लासलगाव पोलिसांनी आरोपींना अटक केली असून लासलगाव पोलिसात संशयितांच्या विरोधात BNS 118(2), 118(1), 351(2), 351(3), 189(2), 190(1), 191(2), 191(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 37(1), 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वेगवान महाराष्ट्रासाठी लासलगाव प्रतिनिधी.